अकोल्या जातीच्या भेदाभेदावरून पुन्हा एकदा वादग्रस्त घटना। एक सदनिकेतून पोलिसांनी दोन वेगवेगळ्या जातीतील युवक युवतीला ताब्यात घेतलं। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। सध्या पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। अकोल्यामध्ये एका फ्लॅटमध्ये दोन विविध जातींतील युवक आणि युवती एकत्र असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली। त्यांनी ही माहिती बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांना दिली। कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलावून दिल्यानंतर पोलिसांनी सदर घरात धाड टाकून बाहेरून बंद असलेल्या सदनिकेतून दोघांना ताब्यात घेतले। सनी जंजाळ सामाजिक कार्यकर्ता, अकोल्यामध्ये लव्ह जिहादचे प्रकरण जे घडत आहेत त्यांना मी सोडवतो आणि त्यानुसार मला आज दुपारी 2 वाजता सुमारास फोन आला की इथं एक मुलगी अपार्टमेंट मध्ये आरडाओरडा करत आहे। तेव्हा मी तिथे जाऊन पाहिलं तर एक नवाब अली अल्पसंख्याक समाजाचा मुलगा त्या मुलीला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता। तर हिंदू समाजाची मुलगी असल्यामुळे मी दोघांना पकडून पोलीस स्टेशनला सिव्हिल लाईनला स्वाधीन केले आणि मला अकोला जिल्ह्यातील आई वडिलांना नागरिकांना आवाहन करतो की असे प्रकार लव्ह जिहादचे खूप अकोला जिल्ह्यामध्ये होत आहेत, त्यावर त्यांनी लक्ष देण्याची खूप गरज आहे। मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात संबंधित युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 75(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हम पूरे यहाँ पे विश्व हिंदू परिषद बजरंग दल के पदाधिकारी है। आज हमारे को दोपहर में एक अननोन नंबर से फोन आया, माहिती मिली कि जटारपेट के त्रिमूर्ति अपार्टमेंट में एक मुस्लिम समाज का लड़का और हिंदू समाज की लड़की है। तो हमारे बजरंग दल के कार्यकर्ता सब लोग सिविल लाइन पुलिस चौकी पे संपर्क किए, वहाँ से थानेदार साहब को लिए और जब अपार्टमेंट में गए तो बाहर से लॉक लगा हुआ था। कुछ देर के बाद में जिसके पास में चाबी थी वो खुद आया, उसने लॉक खोला। हमने पूछे अंदर कोई है क्या, नहीं बोले हम लोग को मालूम नहीं। जब लॉक खोले तो अंदर से लड़का और लड़की मिले और साहब हमारे साथ में थे, उनके लोगों को फिर हम लोगों ने सिविल लाइन पुलिस स्टेशन में लेकर आए। यहाँ पर मेरी एक जो बाहर गाँव से पढ़ने के लिए अकोला में लड़कियों के माँ बाप, इनसे एक मेरी निवेदन है संगठन की तरफ से कि आप अपने बच्चों को थोड़ा ध्यान दीजिए कि यहाँ पे अकोला में आके क्या कर रहे हैं। ऐसे अगर अश्लील चालें करेंगे, अश्लील पढ़ने करेंगे तो हम लोग हिंदू समाज मुंह कहाँ दिखाएंगे अपना। पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ अधिकारी तपासात गुंतले आहेत। सम्राट बिअर बार जटारपेठ चौकीत एका फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवाशांना मिळून आले। पोलिसांना फोन केला, आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की हिच्यातला जो आरोपी आहे लोहेल अली नवाब अली वय 19 राहणार मूर्तिजापूर तालुका, याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे BNS सेक्शन 75(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। माझं सर्व पालकांना सांगणे आहे, कळकळीची विनंती आहे की आपले विद्यार्थी, अकोला हे आता शैक्षणिक हब होत चाललेलं आहे। आपण आपले पाल्य इथे शिक्षणासाठी एक स्वप्न उराशी बाळगून पाठवत असतात, पण आपले पाल्य इथं आल्यानंतर काय करतात काय नाही, मोबाईलचा वापर कशा करतात काय नाही, याच्यावर सर्वेलन्स ठेवणं गरजेचं आहे। तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिले म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही। त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा नेमका अभ्यास करतोय का काही इतर रिकामे कामं करतो आहे। तर माझी परत एकदा पुनश्च सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये, म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं, मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत। धन्यवाद। शहरात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पालकांनी अधिक सजग राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। जातीय विषमता आणि मुलीवरील अत्याचार टाळण्यासाठी समाजाने ही जबाबदारीने पावले उचलायला हवीत। या घटनेतून काय निष्पन्न होतं हे येणाऱ्या तपास स्पष्ट करेल। अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।